तिकीट कापलंय म्हणजे मला एक म्हणायचंय, कार्यकर्त्या ज्या आहेत त्या नुकत्याच आलेल्या नाहीयेत. एक तर तुम्ही चुकी ही करतात, बाहेरच्या पक्षातले लोक घेतायत. त्याच्यानंतर ही जी महिला आहे ही एकदम छोट्या कार्यकर्त्याच्या महिला तुम्ही तिकीट दिलंय का? तुम्ही अन्याय करतात. माझ्यावर 18 केसेस आहेत, अजून केसेस आहेत, अजून 3 केसेस अजून बाकी आहेत. मग सावे साहेब, कराड साहेब यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही जर 18 वर्ष झालेल्या कार्यकर्त्याला डावलत असाल तर ही योग्य पद्धत नाहीये तुमची वागण्याची. वरुण शितोळे सरांना मी आता फोन केला तर त्याही म्हणतात, ते सर म्हणतात, शितोळे सर म्हणतात की ताई तुमचं वरून नाव आलेलं नाही. नावा कोणी दिले? इथून नावा कोणी दिले? ती छोटी कार्यकर्ता पण नाही, ती सदस्य पण नसेल. काय भूमिका आहे का बसणार? मी इथे उपोषणाला बसणार आहे. मला न्याय पाहिजे, मला एकतर तिकीट पाहिजे, नाही तर मी इथे आमरण उपोषण करणार आहे. काय इतके अशी का कुठल्या प्रभागातून आहेत तुम्ही? मी 20 प्रभाग क्रमांक 20. नाही, महिला तर भरपूर आहेत ना. बीजेपीच्या आता एक जमा होतील. आता मला माहित पडलं म्हणून मी आली. फॉर्म दिलाच नाही ना? दिला गेला ना, दिला गेला, माहिती झालं म्हणून मी आली इथे. दिले, त्यांनी बोलून दिले, चोरून दिले फॉर्म. एक छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला दिले. छोटा कार्यकर्ता म्हणते मी समजले असते. जर आमदार, खासदार, नगराध्यक्षाच्या बायकोला दिलं तर मी अजिबात बोलली नसती. पण एका छोट्या कार्यकर्त्याच्या, आणि जी बाई कधी पक्षात आलेली पण नाहीये म्हणजे, आणि तशा बाईला जर तुम्ही तिकीट देत असाल, ही भाजपचं म्हणजे काय बघतं, भाजप काय बघतं? मला याचा न्याय पाहिजे. भाजप पक्ष मोठा झाला म्हणून काय? आता हे जुने कार्यकर्ते लढलेत, 18 केसेस आमच्यावर, म्हणून पक्ष मोठा झालेला आहे. आम्ही पक्षात काही नसताना तिथे आम्ही हजर होतो. पक्ष जेव्हा कमी, पक्ष वाढला नव्हता, आता पक्ष वाढला म्हणून जुने